तुझ्या जाऊ शरण शरण कुणा नारायण येर पाहू पाहू विचारून तुझ विण कोण आहे मज शरण शरण कुणा जाऊ शरण शरण कुणा नारायण येर पाहू पाहू विचारून नारायण येर पाहू पाहू विचारून जमीन कोण आहे मज जमीन कोण आहे मज रात्रंगीन तुझा आठवणी आहे रात्रंगीन तुझा आठवणी आहे रात्रंगीन तुझा आठवणी आहे पाहतोसी काय सत्व माझे पाहतोसी काय सत्व माझे तुका म्हणे किती येऊ का फुलती काही माया चित्ती येऊ द्यावी काही माया चित्ती येऊ द्यावी कामने किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी कामने किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी कामने किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी Silva. 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 Silva.
ओके. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आणि बरेच लोक, एक दोन लोकांनी त्यात लिहिलंय की काहीतरी बोला, तर ऍक्च्युली आम्ही थांबतो सो दॅट पीपल कॅन गॅदर. खूप लोकांचं वर्किंग सुरू झालेलं आहे. बरेच लोक ऑफिसेसमध्ये असतील ह्या वेळेला. दे विल प्रॉबेबली सी द सेमिनार लेटर ऑन. सो पहिली 7-8 मिनिटं फॉरवर्ड करून बघा, कारण बऱ्याच वेळेला जेव्हा युट्यूबवरती किंवा फेसबुकला परत रिपोस्ट होतो व्हिडिओ, त्यावेळेला कॉपीराईट इश्यूजमुळे हे गाणी म्यूट केली जातात. So if you're seeing the video, see it after 8 minutes. Okay, 8 minutes, 9 minutes. Fine. So welcome everybody. संडेच्या वेबिनार बद्दल खूप लोकांनी कॉमेंट्स केलेत. मला पर्सनली खूप लोकांनी कळवलं की इट वॉज अन आय ओपनर. वी हॅव ट्राईड टू इन्क्लूड एव्हरीथिंग दॅट यू नीड टू एंटर द इकॉनॉमी अँड ॲक्च्युली सर्व्हाइव्ह अँड ग्रो इन द इकॉनॉमी. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसमध्ये कमी पडू नका. खूप वेळेला असं घडतं की आपण टॅपिंग अशा पॉईंटपर्यंत करतो की जोपर्यंत आपल्याला इमोशनली त्रास होत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. जोपर्यंत आपल्याला भीती वाटत असते किंवा काळजी वाटत असते, आपण थोडंसं डिप्रेस किंवा लो फील करत असतो ना, अशा पॉईंटला आपण टॅपिंग करतो. आणि जरा बरं वाटायला लागलं आपल्याला प्रॅक्टिकली, इमोशनली, की आपण टॅपिंग बंद करतो. पण परत रिलॅप्स होण्याची शक्यता असते, कारण आपल्या पेशींना त्या नेगेटिव्हिटीमध्ये राहण्याची सवय आहे. सो इट विल गेट बॅक दॅट स्टेट. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा टॅपिंगमध्ये. ते तिन्ही प्रोटोकॉल्स बँग ऑन प्रोटोकॉल्स आहेत. म्हणजे आफ्टर दॅट ॲक्च्युली यू डोंट नीड टू डू एनिथिंग. ओके, सो ते करणं खूप महत्वाचं आहे. थोडंसं सिन्सिअर व्हा ते करताना. सो इट विल हेल्प यू टू नॉट ओनली स्टेबलाइज बट टू ग्रो ऑल्सो. आज मला आत्ता कोणाचा तरी व्हॉट्सअपवरती मेसेज आला आणि ते म्हणतायत की ही सिरीज असेच सुरू राहावेत असं वाटतंय. बट ऍक्च्युली आय होप द ऑपोजिट, की येत्या 2-3 लेक्चर्समध्ये आपली ही सिरीज संपावी, म्हणजे लॉकडाऊन संपावं आणि आपण सगळेजण आपापल्या कामाला प्रॅक्टिकली लागूया. सो सेशन्स करूच या आपण, पण ही जी करोनाची सिरीज आपण आत्ताला केली होती ही संपावी प्लीज आता, म्हणजे खूप झालं. सो सगळ्यांचेच पेशंट्स ताणले गेलेले आहेत. अँड लेट्स होप की द लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन उठवला जाईल आणि आपण सगळे आपल्या कामाला लागू. या व्हायरसच्या एन्व्हायरमेंटमध्ये देखील वी विल फाइंड वेज टू फाईट दिस, टू सस्टेन दिस अँड ॲक्च्युली प्रॅक्टिकली लाईफ आता सुरू व्हायला हवं. ओके, तिकडे जाण्याआधी मी वेबिनारबद्दल काही डिटेल्स सांगणार आहे. आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू ऑल. परवा सरांनी जो गिव्हिंग ॲक्टिव्हिटीबद्दल सांगितलं, सो या मायग्रंटसाठी जे ही मुंबईची टीम काम करते, आय मीन हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. ते पर्सनली इतक्या डीप लेवलला इन्व्हॉल्ड आहेत या सगळ्यामध्ये. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू ऑल की तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीला इतका मोठा प्रतिसाद दिला आणि 2 दिवसामध्ये त्यांना जेवढी गरज होती पुढचे 15 दिवस हे राबवण्यासाठी, त्यांची ती रिक्वायरमेंट पूर्ण झालेली आहे. आणि मला सांगताना आनंद होतोय की आता डोनेशन स्टॉप करा. वॉट एव्हर देअर रिक्वायरमेंट वॉज, ती रिक्वायरमेंट मीट झालेली आहे. सो वी ऑल हॅव कॉन्ट्रीब्युटेड अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ आवर हार्ट. म्हणजे मला खरंच या लोकांचं इतकं कौतुक वाटतं. आपण स्वतः सोडून बाकीच्या कोणाचाच विचार करत नाही कधी आयुष्यात. आणि ही माणसं, त्यांनी आपल्याला आत्ता हे सांगितलं, पण गेले 24 दिवस ते स्वतःच्या सगळ्या बळावरती ही सगळं राबवत होते. दे वर एक्झर्टिंग देअर सेल्फ. सो ग्रेट. आय मीन युअर हार्ट्स आर ग्रेट. सो यू विल डेफिनेटली मेक अ मार्क विथ युअर दिस फ्रिक्वेन्सी. सो थँक्यू की आम्हाला पण तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिला की आम्ही मदत करू शकलो या प्रोसेसमध्ये. आज आपण अशा एका विषयाकडे येणार आहे विच इज हँडलिंग स्ट्रेस. स्ट्रेस टॅपिंग मी बऱ्याच सेशन्समध्ये घेतलेला आहे. 7 डेज प्रोटोकॉलमध्ये पण स्ट्रेस टॅपिंगचा प्रोटोकॉल आहे. पण अदर दॅन दॅट, हाऊ डू यू ॲक्च्युली डील विथ स्ट्रेस इन युअर प्रॅक्टिकल लाईफ, हे कळणं खूप महत्वाचं आहे. मी मागच्या वेळेला पण जसं सांगितलं होतं, मी वेबिनारमध्ये पण जसं सांगितलंय की थेरपी जेवढी महत्वाची आहे ना, कुठलीही टेक्निक, त्या टेक्निक बरोबर तुमचं अंडरस्टँडिंग आणि तुम्ही प्रॅक्टिकली लाईफमध्ये कसं डील करता, या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या जेव्हा एका लेवलला येतील ना, त्याच वेळेला या सगळ्यामध्ये एक सिंक क्रिएट होतो आणि त्याच वेळेला आपल्याला पाहिजे तसे चेंजेस घडायला लागतात. सो नुसतं टॅपिंग अंडरस्टँडिंग शिवाय अर्धवट आहे.
नुसतं अंडरस्टँडिंग अर्धवट आहे, जर काही टेक्निक नसेल ते चेंज करायला, आणि हे दोन्ही गोष्टी अर्धवट आहेत जर आपण त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करत नसू तर. सो सगळ्यात महत्त्वाचं विथ स्ट्रेस प्रोटोकॉल्समध्ये मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलंय की ज्या गोष्टीचा स्ट्रेस वाटतो, शरीराच्या कुठल्या भागावरती तणाव वाटतो, काय वाटतं त्या पॉइंटला, हे घेऊन टॅपिंग करा. पण एक स्टेप थोडंसं पुढे जाऊया आपण. बऱ्याच वेळेला आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस नसतो, आपल्याला त्या स्ट्रेसचीच भीती वाटत असते. ओके, कारण पास्टमध्ये काहीतरी घडलेलं असतं, त्याचा रेफरन्स आपल्या सिस्टीममध्ये इतका ताजा असतो, आपल्याला भीतीची भीती वाटत असते कितीतरी वेळा की अरे तसं परत मला वाटलं नाही पाहिजे, तसं परत माझ्याबरोबर घडलं नाही पाहिजे. सो प्रॅक्टिकल गोष्टीपेक्षा त्याचा जो इम्पॅक्ट मागच्या वेळेला आपल्याला जाणवला होता, जी भीती आपल्याला जाणवली होती, जो एकटेपणा आपल्याला जाणवला होता, जो तणाव त्यावेळेला जाणवला होता, त्या भीतीची आणि त्या तणावाची आपल्याला जास्त भीती वाटायला लागते. आणि मग काय घडतं, आपण एका अशा फेजमध्ये जातो जिथे वी स्टार्ट रेझिस्टिंग एव्हरीथिंग. आपण सगळं अवॉइड करायला लागतो की असं नको, तसं नको, असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे, हा माणूस असं नाही वागायला पाहिजे, आता मी घरी गेल्यावरती असं भांडण नाही व्हायला पाहिजे, माझ्या बॉसनी अशी क्वेरी नाही काढली पाहिजे, समोरच्यांनी चुका नाही केल्या पाहिजेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण इतकं रेझिस्ट करतो लाईफला, आणि ज्या गोष्टीला आपण रेझिस्ट करतो बरोबर तीच गोष्ट आपल्याबरोबर घडायला लागते. बिकॉज व्हॉट यू स्टार्ट रेझिस्टिंग, तुम्हाला काय हवंय याच्यापेक्षा तुम्हाला काय नकोय याला इतकी एनर्जी मिळते की दॅट गॅदर्स मास. मला लॉस नकोय, मागच्या वेळेसारखा नुकसान नकोय, इतकं आपण ते सतत रिपीट करतो सिस्टीममध्ये की बरोबर तीच गोष्ट आपल्याबरोबर घडायला. आणि वी स्टार्ट रेझिस्टिंग एव्हरीथिंग, आणि आपल्याला कळत नाही. आपण टॅपिंग पण काय करतो मग अशा वेळेला की ही गोष्ट घडू नये, ही गोष्ट घडू नये. टॅपिंग काय केलं पाहिजे की मला या भीतीची भीती वाटते की परत माझ्या बरोबर इमोशनली प्रॅक्टिकली ही अवस्था येईल याची मला भीती वाटते. कितीतरी लोक जे रिलेशनशिप क्रायसिस मधनं जात असतात ते रोज असं विचार, समोरच्यानं असं भांडण नाही करून काढलं पाहिजे, समोरच्याने असं नाही रिॲक्ट केलं पाहिजे. यू आर एक्झॅक्टली फोकसिंग ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय वाटतं, भीती वाटते ना की परत असं माझ्या बरोबर घडलं नाही पाहिजे. सो स्ट्रेसचा स्ट्रेस घेऊ नका, आणि जरी स्ट्रेसचा स्ट्रेस येत असेल तर त्याला आयडेंटिफाय करा अँड टॅप इट आउट. बऱ्याच वेळेला आपल्या केसमध्ये टॅपिंग किंवा कुठलीही टेक्निक वर्क करत नाही, कारण आपल्याला एक्झॅक्टली त्या सिच्युएशन मधनं काय होतंय हेच कळत नाही. आपण कितीतरी रेझिस्ट करतो, विचार करा तुम्ही. दैनंदिन दिवसावर म्हणून तर आपण इतके डिफेन्सिव्ह असतो. जरा समोरच्यानं काही वेगळी आयडिया मांडली की वी आर नाही 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 असं नाही करायचं, मग असं होणार आहे, मग असं ऐकून तर घेऊया. वी जस्ट रेझिस्ट बिकॉज आपल्याला तो सगळा प्रॅक्टिकल तणाव नकोय. आणि हा तणाव आपल्या कामावरती, आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती इतक्या मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करतो. मी हे वेबिनारमध्ये पण सांगितलंय, पण एका वेगळ्या अँगलनी मी सांगितलंय. रोज बिझनेसला जाताना मला अशी कितीतरी माणसं भेटतात जी म्हणतात सकाळ झाली ना की त्या फोन्सची अशी भीती वाटायला लागते ना की आज काय वाट बघतोय. किती घाबरताय तुम्ही, ते व्हायला नको आहे. कुठलीही गडबड व्हायला नको आहे. या गोष्टीला इतकी एनर्जी आहे की त्याच्या प्रोएक्टिव्ह मेजर्सकडे तुम्ही लक्षच देऊ शकत नाही की चलो असं झालं तर काय. आणि ह्या स्ट्रेस पॅटर्न मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं वेन वी टॅप्ड ओव्हर डिप्रेशन की कशामुळे येतं हे. दिस इज अ कल्टिवेटेड स्ट्रेस हॅबिट. आपल्याला काय वाटतं, पण हे मी सांगत असताना तुम्हाला काय वाटणार की नाही नाही प्रॅक्टिकली ना आत्ताची ही सिच्युएशन संपून जाऊ दे, मग पुढच्या वेळेला असा स्ट्रेस घेणार नाही आम्ही. असं होत नाही. ती स्ट्रेस घेण्याची तुमची प्रवृत्ती झालेली आहे. ती जेवढी टॅपिंगनी रिलीज होणार आहे ना तेवढी ती तुमच्या अवेअरनेसने रिलीज होणार आहे. सो कशा कशाला रेझिस्ट करताय, कशा कशाला घाबरता लाईफमध्ये,
आणि ती घाबरण्याची एनर्जी जर तशीच ठेवणार असाल तर बरोबर तसंच घडणार आहे. म्हणजे बघा ना, एखादी ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, ती ऍक्टिव्हिटी करायच्या आधी पण स्ट्रेस की अरे हे व्यवस्थित झालं नाही तर काय, ती करताना पण स्ट्रेस, मग ती झाल्यानंतर पण स्ट्रेस की अरे आता ते झालं का व्यवस्थित, आता काय होणार आहे, आता समोरच्याला कसं वाटणार आहे, मला काय एस्कलेशन येणार आहे का, मला जी अपेक्षित रिॲक्शन आहे ती होणार आहे का, परत असं झालं तर काय, आणि परत हेच पुढच्या पॅटर्नमध्ये पण चालूच. ही लिंक स्ट्रेसची कधी ब्रेकच होत नाही. पण गंमत ही आहे की आपली सिस्टीम आहे ना, ही बाय डिफॉल्ट स्ट्रेसवरच ऑपरेट करते. जर स्ट्रेस आला नाही ना तर आपल्या सिस्टीम मध्ये तो ॲड्रेनलिन पुश पण येत नाही की अरे डेडलाईन आहे, करा काहीतरी करा, आणि आपण काम पण करत नाही. त्याच्यामुळे आपल्या सिस्टीमला पण आपण एकीकडे म्हणतो की मला स्ट्रेस फ्री लाईफ पाहिजे, पण आपल्यातली किती माणसं ऍक्च्युली स्ट्रेस फ्री असताना खरंच काहीतरी पॉझिटिव्ह लाईफ मध्ये करतात, खरंच काहीतरी लाईफ नाही करत. आपण स्वतःला ही सवय लावलेली आहे की अनलेस देर इज स्ट्रेस, ते ॲड्रेनलिन माझ्या सिस्टीम मध्ये पंप होतच नाही, माझ्या सिस्टीमला ऍक्टिव्हिटी येतच नाही आणि मी काम करायला पुढे सरकतच नाही. पण सतत हा स्ट्रेस पॅटर्न तुम्ही कल्टिवेट करताय आणि कुठे चाललाय? स्ट्रेस अफेक्ट्स एव्हरीथिंग. आज 90% आजारांच्या गाभ्याशी, मनोकायिक आजारांच्या गाभ्याशी स्ट्रेस आहे. 90% आजारांचा गाभा या तणावात नाही. कधीतरी वी हॅव टू गॅदर दॅट स्ट्रेंथ, दॅट अवेअरनेस टू कट दिस स्ट्रेस. स्ट्रेसवरच फंक्शन करतो. मॅक्सिमम लोकांचं टॅपिंग फेल होण्यामागचं पण कारण हे आहे की ते त्या स्ट्रेसला रिलीज करायचं कधी त्यांचा उद्देशच नसतो. त्या गोष्टीचा रिझल्ट त्यांच्यासाठी इतका महत्वाचा असतो ना की ते त्या इमोशनल ब्लॉक कडे लक्षच देत नाही. जे लोक स्पोर्ट्स खेळतात ना, यांच्यासाठी, जे कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स खेळतात यांच्यासाठी सगळ्यात घातक काय माहितीये? जितकं प्रॅक्टिस न करणं घातक आहे ना, यांच्यासाठी चुकीची प्रॅक्टिस करणं हे त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे. कारण एखादा फॉर्म, एखादी सेट, जर एखादी सवय, एखादा पोस्चर जर त्यांच्या बॉडीमध्ये सेट झालं ना चुकीचं, तर ते परत रिवॅम्प करायला पॉसिबल नसतं सिस्टीमला. लाईफ एव्हरी डे इज गिव्हिंग यू अ लेसन, इज गिव्हिंग यू अ प्रॅक्टिस. तुम्ही ती प्रॅक्टिस चुकीचीच करताय. यू फील की काम महत्वाचं आहे. काम महत्वाचं जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा ते तुम्ही कसं करता हे महत्वाचं आहे. किती स्ट्रेसनी करता. ठीक आहे ना, तुम्हाला कळलं की अरे डेडलाईन आहे, आपण इकडे फेल होतोय, तुम्ही काहीतरी केलं, तेवढ्यापुरतं एक ॲड्रेनलिन रश आला, पण कधीतरी तो स्ट्रेस संपला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आउट ऑफ द बॉक्स गोष्टी सुचतच नाहीत ना. स्ट्रेस ज्या वेळेला सिस्टीम मध्ये निर्माण होतो, काय घडतं? युअर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो जबाबदार आहे, तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो जबाबदार आहे तुमच्या डिसिजन मेकिंग एबिलिटीसाठी, हा ब्लॉकच होऊन जातो ना पूर्णपणे. अनालिसिसच ब्रेन करू शकत नाही. ब्रेन तुमचा, तुमची बॉडी फक्त फ्रीज, फाईट फ्लाईट मोडवरती काम करते. एकच मिनिट, मला कोणीतरी कॉमेंट केली की व्हॉल्यूम येत नाही. बाकीच्या सगळ्यांना येतोय का व्हॉल्यूम? जस्ट कॉमेंट इफ द व्हॉल्यूम इज ओके सो दॅट आय कॅन कंटिन्यू. Is my volume okay? Okay ना, I'll continue, right? Okay, fine. ठीक आहे. सो ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांच्या डिव्हाइसचा व्हॉल्यूम चेक करा किंवा इंटरनेट कनेक्शन चेक करा. आयदर ऑफ द टू मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, सो लेट्स गेट बॅक. सो आपण हे सतत स्ट्रेस हॅबिट कल्टिवेट करतोय सिस्टीम मध्ये. सो टॅपिंग तर गरजेचंच आहे, पण त्याच्याबरोबर कळणं की मला कशाचा स्ट्रेस आलाय हे खूप महत्वाचं आहे. मला कशाची भीती वाटते? मला रिजेक्शनची भीती वाटते,
मला फेलियरची भीती वाटते, मला लोक काय म्हणतील याची भीती वाटते. या प्रत्येक गोष्टीवरती 7 डेज मिरॅकल टॅपिंगमध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. मी आज कुठलाही टॅपिंग प्रोटोकॉल घेणार नाहीये. याचं कारण हे आहे की ऑलरेडी मी तुम्हाला एवढे टॅपिंग प्रोटोकॉल्स दिलेले आहेत. त्यानंतर जे वेबिनार करतायत त्यांच्यावरती ऑलरेडी 3 मोठ्या प्रोटोकॉल्सचा भार आहे. सो आजचं सेशन हे कम्प्लिटली तुमच्या अंडरस्टँडिंगशी ओरिएंटेड आहे. तुम्हाला काय इन्साइट मिळते ह्याच्याशी ओरिएंटेड आहे. ओके, सो सतत हा जो स्ट्रेस पॅटर्न तुम्ही कल्टिवेट करताय, वेअर इज इट टेकिंग यू? एव्हरी डे यू फील की नाही उद्या, एव्हरी डे तुम्ही परत तीच, यू आर अगेन इन द रॉंग प्रॅक्टिस, अगेन इन द रॉंग प्रॅक्टिस. असं करत करत प्रत्येक गोष्ट आयुष्यातली आपण कॉम्प्रोमाइज करतो. आपल्या सिस्टीममध्ये वाढत असलेले आजार, आपल्या सिस्टीममध्ये होत असलेलं एजिंग, आपल्या सिस्टीममध्ये होत असलेले मूड स्विंग्स, हे सगळं कल्टिवेटेड स्ट्रेस आहे. अँड स्ट्रेस इन फॉर्म ऑफ एनिथिंग, स्ट्रेस इन फॉर्म ऑफ हेट्रेड, स्ट्रेस इन फॉर्म ऑफ जेलसी, स्ट्रेस इन फॉर्म ऑफ रिव्हेंज, स्ट्रेस इन द फॉर्म की कसं मी दुसऱ्याला इम्प्रेस करू. आस्क पीपल टू स्टॉप कमेंटिंग. ओके ओके, सो मला कळलंय व्हॉल्यूम इज ओके, सो यू कॅन स्टॉप कमेंटिंग, लिसन टू द सेशन. ओके फाईन. सो कसं मी दुसऱ्याला हे दाखवण्याचा प्रयत्न करू की मी खूप बिचारी आहे, मी खूप सहनशील आहे, मी खूप चांगली आहे, माझ्यात प्रॉब्लेम नाही आहे, समोरच्याच्यात प्रॉब्लेम आहे. इज एनी काइंड ऑफ स्ट्रेस. किती आपण टेन्शन घेतो समोरच्याला इम्प्रेस करायचं, आपला अजेंडाच आयुष्यात तो असतो. किती आपण आपली एनर्जी, आपलं सगळं या प्रोसेसमध्ये कॉम्प्रोमाइज करतो. आणि हेच कारण आहे आज जगामध्ये वाढत असलेल्या मानसिक रोगांचं. तुम्हाला माहित पण नसेल, घरोघरी ऍटलिस्ट एक माणूस असा आहे जो आज अँटी एन्झायटी ड्रग्ज घेतोय, जो आज डिप्रेसिव्ह टेंडन्सीजनी ग्रस्त आहे. प्रोबॅबली दे आर द हायेस्ट सेलिंग ड्रग्ज टुडे. आणि हे कशामुळे? दिस इज बिकॉज ऑफ दिस. कारण आपलं लाईफस्टाईल आज असं आहे की सतत स्ट्रेस स्टिम्युलस आहे. स्ट्रेस स्टिम्युलसचा अर्थ लक्षात येतो तुम्हाला, की सतत काहीतरी आपल्या लाईफस्टाईलमध्ये असं घडतंय दॅट जनरेट्स स्ट्रेस इनसाइड अस. देर इज कॉम्पिटिशन. इतकं सतत हे सोशल मीडिया एक्सपोजरमुळे सतत आपण किती भारी आहोत, आपण किती भारी दिसतो, आपण किती भारी काम करतो, आपल्याकडे कुठली गाडी आहे, आपण आज जेवायला काय केलं, अरे किती आपण सतत त्या अशा इम्प्रेशन गेममध्ये अडकलोय ना की आपल्याला वेळच मिळत नाही टू रिपेअर आवरसेल्फ. हे सरप्राइझिंग आहे. तुम्हाला जर खरं हे आकडे माहिती असतील ना, दिस इज सरप्राइझिंग. ठीक आहे, अवेअरनेस वाढतोय मेंटल हेल्थचा, आज लोक डिप्रेसिव्ह टेंडन्सीजला ट्रीट करतायत, पण काय ट्रीट करतोय आपण? वी आर ऑन ॲलोपॅथिक ड्रग्ज. ड्रग्ज घेताय, ठीक आहे ना, तुमची सिस्टीम आज रिकव्हरीला सपोर्ट करते. अशा पॉइंटला इंटरनल रिकव्हरी सुरू करा ना. दिस बोथ विल गो सो फास्ट विथ यू. पण करू शकत नाही कारण आपल्याला ओरिएंटेशनच नाही आहे की मी माझ्या आतमध्ये जो हा सतत स्ट्रेस आहे हा कसा रिपेअर करू. आणि या सेशन्समधून हेच करण्याचा प्रयत्न करतोय. वी आर ट्राईंग टू मेक यू सेल्फ इंडिपेंडंट ॲज मच ॲज पॉसिबल बाय गिव्हिंग यू दिस काइंड ऑफ इन्साइट्स. सो तुमचं तुम्हाला कितीतरी लेवलला कळेल की मी कुठे चुकतेय, काय अडकतंय माझं, काय मला काय एक्झॅक्टली माझं एनर्जेटिक ओरिएंटेशन काय असलं पाहिजे लाईफमध्ये. नाहीतर हा स्ट्रेस खाऊन टाकणार आहे आपल्याला, आणि खातोच आहे आज. म्हणूनच आज किती माणसं आपल्याला रोज न्यूजमध्ये दिसतात, आजूबाजूला ऐकायला येतात की XYZ होता कंपनीमध्ये, या गाड्या घेतल्या होत्या, एवढं मोठं घर घेतलं होतं, अँड वन डे वन स्ट्रोक. The body will give up at some point of time. दरवेळेला बॉडी सिम्पटमच देईल असं नाही आहे. पूर्ण बिघाड झाल्यावर कदाचित आपल्याला कळतं. आज आपण ज्या लाईफस्टाईल पॅटर्न मध्ये होत ना, हे इतकं धोकादायक आहे आपल्यासाठी सगळ्या स्तरावरती. अँड द रिपेअर हॅज टू स्टार्ट राईट नाव.
तुम्ही आजारी पडल्यानंतर, तुमचे स्नायू थकल्यानंतर तुम्ही त्याला स्ट्रेंथ आणायचा विचार नाही करू शकत. If you're preparing for your old age, you have to start right now. You cannot build strength in your old age when you're old. सो तुम्हाला जर वाटत असेल ना की हा स्ट्रेस माझ्या या बॉसमुळे, माझ्या या कामामुळे, स्ट्रेस ही तुमची प्रवृत्ती आहे. दॅट इज युअर इनेट टेंडन्सी. आणि जोपर्यंत ही जात नाही तोपर्यंत बाहेरच्या स्तरावर तुम्हाला स्ट्रेस कमी झालेला कधीच दिसणार नाही. सी, युस्ट्रेस गरजेचा आहे, कारण त्याशिवाय आपण कामच करत नाही ना. आपण कामच करत नाही त्या प्रेशरशिवाय. पण तो थांबला पाहिजे ना कधीतरी. काम संपल्यावरती तो सिस्टीम मधनं जायला पाहिजे, तो जात नाही. सो हँडल युअर स्ट्रेस. स्ट्रेस टॅपिंग मी भरपूर दिलेलं आहे. 7 days मिरॅकल टॅपिंग मध्ये पण स्ट्रेस टॅपिंग आहे. टेक युअर स्ट्रेस इश्यूज व्हेरी सिरियसली. रोज पोस्टपोन करू नका. रोज पोस्टपोन म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातला रोज एक दिवस तुमच्या हाताने कमी करताय. कारण वेन युअर बॉडी विल गिव्ह इट अप, यू रिअली डोंट नो. आणि नुसतंच काहीतरी असं घडेल असं नाही, कुठला तरी मानसिक आजार जडेल तुम्हाला. यू विल स्टार्ट हॅव्हिंग डिप्रेसिव्ह टेंडन्सीज. यू विल स्टार्ट हॅव्हिंग पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. हे सगळं या कल्टिवेटेड स्ट्रेस आणि आपल्या लाईफस्टाईलमुळे, कारण इतका स्टिम्युलस आहे. पूर्वीच्या काळी एकतर अवेअरनेस पण नव्हता मेंटल हेल्थचा, आणि तसं म्हटलं तर लाईफचा पेस आजपेक्षा खूप कमी होता. शांत होतं लाईफ ॲज कम्पेअर्ड टू टुडे. प्रेशर नव्हतं सतत लोकांवरती की माझा आजचा फोटो कसा दिसतोय, आज काय मी पोस्ट केलंय, माझ्या नवऱ्यानं मला नीट पकडलंय का नाही पकडलंय, लोकांना वाटतंय का दॅट वी आर इन लव्ह, माझ्या मुलीबद्दल लोक काय कॉमेंट करतात. हे प्रेशर नव्हतं. आणि पूर्वीची माणसं एका कॉन्सेप्टनी बांधलेली होती की ऐसा है, त्याला त्यांनी कॉम्प्रोमाइज किंवा अशा गोष्टी दिल्या नाहीत. जरी ते आज आपल्यासाठी चुकीचं वाटत असलं तरी आज आपण इतके कन्फ्युज्ड आहोत विथ लाईफ आयडिओलॉजीज. आपल्याला कळतच नाहीये की नेमकं काय, हाऊ टू गो हेड विथ लाईफ, या काय बरोबर आहे काय चूक आहे. आय मीट सो मेनी यंगस्टर्स अँड त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कन्फ्युजन. कारण एक काहीतरी सांगतं, एक काहीतरी सांगतं, एक काहीतरी सांगतं. इतके लोक लग्न करायला घाबरतायत का, तर लग्न फेल होईल याच्या भीतीने. सो मेनी ऑफ देम आय नो. त्यांनी कुठून तरी नेटवरनं एक लिस्ट काढलेली ऑफ आयडियल कपल्स अँड दे आर टॅलिंग की या लिस्टमध्ये आपण बसतो का. अरे असं नसतं रिलेशनशिप. वेन यू आर सो स्केर्ड ऑफ फेलियर, व्हॉट आर यू गोइंग टू इन्व्हाइट इन युअर लाईफ? फेलियरच. तुम्ही स्ट्रेस मॅनेज केल्यावरती, तुम्ही तुमची इंटरनल रियालिटी मॅनेज केल्यावरती बाहेरच्या स्तरावर सगळं परफेक्टच घडेल असं नाही. पण बाहेरच्या स्तरावर कसंही घडलं तरी तुमच्या आतमध्ये त्याचं मिनिमम डिस्ट्रक्शन होईल, हे महत्वाचं. सो टेक युअर स्ट्रेस इश्यूज व्हेरी सिरियसली. दिवस घालवू नका त्याच्यामध्ये. रोज टॅप करा ऑन दिस स्ट्रेस. इमोशनल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, जो काही येतो, जो काही पायलअप होतो सिस्टममध्ये. कारण तुम्ही तुमचं काम कॉम्प्रोमाइज करताय, तुमची क्रिएटिव्हिटी कॉम्प्रोमाइज करताय, तुमची ग्रोथ कॉम्प्रोमाइज करताय, तुमची हेल्थ कॉम्प्रोमाइज करताय, तुमचे व्हायब्रेशन्स कॉम्प्रोमाइज करताय, तुमचे रिलेशनशिप्स कॉम्प्रोमाइज करताय, तुमचा इंटरनल पीस कॉम्प्रोमाइज करताय. विथ एव्हरी डे स्ट्रेस हॅबिट, विथ एव्हरी डे. So take this very seriously. The second thing on handling stress is, first is awareness to stress and not being fearful of the fear. भीतीची भीती नको सिस्टम मध्ये, ती रिलीज करूया. The second thing is acceptance. हा शब्द वापरून वापरून खूप बोथट झालेला आहे, ह्याची धार गेलेली आहे. आज कितीतरी लोक व्हिडिओज बनवतायत आणि काय काय करतायत त्या प्रोसेसमध्ये. एव्हरीबडी सेइंग एक्सेप्ट. अरे एक्सेप्टन्स म्हणजे काय? उपकारार्थी एक्सेप्टन्स नाही की केलं ना मी एक्सेप्ट, चल परत तो तसंच करतोय. एक्सेप्टन्स इज कंडिशनलेस एक्सेप्टन्स, की असं झालं सिच्युएशनच्या बाबतीत की ठीक आहे चलो ऐसा हो गया, नहीं होना चाहिए था, काहीतरी प्रॉब्लेम झाला, नहीं होना चाहिए था, पुढे काय, आता पुढे काय, दिस इज एक्सेप्टन्स. काय करू शकतो, दॅट इज एक्सेप्टन्स. सतत
कटकट करत चिडचिड, असं का झालं, असं का झालं, असं का झालं, अरे असं व्हायलाच नको पाहिजे होतं. त्यात डिप्रेशन, त्यात दारू, त्यात सिगरेट, त्यात मोबाईल, त्यात गेमिंग, सगळं डायव्हर्जन. फक्त कशासाठी? फक्त एक गोष्ट करू शकत नाही म्हणून, दॅट इज एक्सेप्टन्स. की झालं, ठीक आहे ना, झालं, पुढे काय? हाऊ डू आय रिअली रिपेअर दिस? इज देअर एनिथिंग टू रिपेअर इट? देन व्हॉट शुड आय डू फॉर इट? इफ इट इज नॉट, इज देअर एनिथिंग दॅट आय कॅन डू की हे परत रिपीट होणार नाही, ही सिच्युएशन, हा केऑस जो घडलाय तो. सेकंड एक्सेप्टन्स इज 100% सेल्फ एक्सेप्टन्स. मी कितीतरी अशी माणसं बघितली आहेत माहितीये, ज्यांच्या लाईफमध्ये काही असे इन्सिडेन्सेस घडतात जे अनफॉर्च्युनेट आहेत. म्हणजे काही लोक आहेत ज्यांना मूल होत नाही, त्यांना इतकी लाज वाटते स्वतःची. अरे आर यू रिस्पॉन्सिबल की तुमच्या शरीरामधली एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ती नाही त्याच्या गतीने, ती जशी नॉर्मली फंक्शन करायला पाहिजे ती करत नाही. आर यू रिस्पॉन्सिबल? तुमची चूक आहे. तुमचं डायजेशन स्लो असेल तर डू यू से की अरे माझ्या पेशी यार, मी कसं लोकांना तोंड दाखवू, मी कसं समाजामध्ये जाऊ? सो जसं तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या पेशी आहेत तसंच तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या पेशी आहेत. दे आर नॉट फंक्शनिंग इन अ पर्टिक्युलर वे. यू आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. अँड इवन इफ यू आर रिस्पॉन्सिबल की चलो खूप स्ट्रेस घेतला, चुकीचे इटिंग हॅबिट्स होते, काहीतरी असं झालं की ज्याच्यामुळे असं घडलं, रिपेअर इट. एक्सेप्ट इट की इट्स ओके, इट कॅन हॅपन ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. ज्यांची लग्न जमत नाहीत, बापरे ते तर एवढ्या कॉम्प्लेक्समध्ये असतात की ॲज इफ लग्न होणं हा आयुष्यातला उच्चांक आहे. अरे जिनकी हुई है ना उनसे पूछो क्या झंडे गाड़े उन लोगों ने. कुछ नहीं हुआ है, कुछ नहीं हुआ है. इफ यू आर स्ट्रेस्ड राइट नाउ एंड यू फील कि कोई और आ जाएगा तो आई विल बी हैप्पी, माइंड यू विल बी मोर स्ट्रेस्ड. Because stress is not because you're not getting married. Stress is your tendency. ती तुम्ही सगळीकडे कॅरी करणार आहे. पण इतकी लाज आपल्यालाच वाटते की अरे माझं लग्न नाही झालं, माझं लग्न नाही झालं. नाही झालं ना, दरवेळेला आपलीच चूक आहे असं नाहीये. नाही, थिंग्स जस्ट डिडंट मॅच. थिंग्स डिडंट मॅच. मी मागच्या वेळेला पण हे सांगितलं होतं की बाहेर काय घडतंय याच्यापेक्षा बाहेर काहीतरी घडल्यावर आपण रिस्पॉन्स काय देतो हे खूप महत्वाचं आहे. दिस इज अन अंडरस्टँडिंग दॅट विल टर्न टेबल्स. सगळं या एका अंडरस्टँडिंगनी आयुष्यात बदलायला लागेल. ज्यांचं ब्रेकअप होतं, ज्यांचे डिवोर्स होतात, ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये क्रायसिस असतात, अशी माणसं असं तोंड लपवतात. कशासाठी? आणि तुम्हाला इंटरनली पाहिजे की समाजाने तुम्हाला ऍक्सेप्ट करावं. जेव्हा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करू शकत नाही, कसं कोण आजूबाजूचं तुम्हाला ऍक्सेप्ट करणार आहे? ज्यांची लग्न होत नाहीत ते बाहेर जात नाहीत का तर लोक विचारतात की अरे का लग्न नाही झालं तुमचं. यात लाज वाटायचं काय कारण आहे? तुम्हाला जर कोणीतरी खूप वर्षानंतर भेटलं तर तुम्ही विचारताच ना की बाबा काय चाललंय लाईफमध्ये. तुम्हाला टोचावं म्हणून कोणी विचारलेलं नाहीये. पण जे मी मागच्या रिलेशनशिप्सच्या सिरीजमध्ये पण सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट पर्सनली घ्यायची सवय, इगो, प्रत्येक गोष्ट की मला टोचलं असं नाहीये. यू आर नॉट दॅट इम्पॉर्टंट दॅट यू थिंक यू आर. इतका फ्रजाईल इगो असतो ना आपला की छोट्या छोट्या गोष्टींनी तो नष्ट होतो, तो कोलॅप्स होतो, लगेच हर्ट होतो. अरे कुछ अपना भी आप रखेंगे ना, बड़ी चीज में ईगो डैमेज करेंगे, छोटे छोटे चीजों को छोड़ दो. इट्स ओके. दरवेळेला लग्न होत नाही आहे, रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम आहे, काहीतरी घडलेलं आहे ॲट युअर एंड, आपल्यात कमी आहे असं नाहीये. इट्स लाईक सेईंग की मी जर हे सगळं फॉलो करते तर माझ्या नवऱ्याने एका पर्टिक्युलर पद्धतीतच वागलं पाहिजे, हा अट्टाहास माझा असला पाहिजे कारण तो माझा नवरा आहे. माझ्या मुलीनी असंच असलं पाहिजे कारण मी हे असं काहीतरी शिकवते. माझ्या आई वडिलांनी असंच वागलं पाहिजे, इस्त्री केल्यासारखं, जसं टेक्स्टबुक पॉलिश केल्यासारखं तसंच वाग. कशासाठी? प्रत्येक माणसाची स्वतःची एक इंडिव्हिज्युअलिटी आहे. आपल्या सिस्टीममध्ये हा सगळा राग, द्वेष, तिरस्कार, कमतरता, नकारात्मकता कुठून येते? हे सगळे प्रोग्रामिंग्स आहेत जे आपण कॅरी करतोय. मग आपल्या सिस्टीममध्ये प्रोग्रामिंग्स आहेत तर समोरच्याच्या नाही आहेत. आपण हे स्वीकारू नाही शकत.
आपल्याला आपला अट्टाहास बघा किती चुकीची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की फक्त मी डायनमिक आहे, म्हणजे मी बदलू शकते, मला हर्ट होऊ शकतं, मला वाईट वाटू शकतं. आपण हे कधीच गृहीत धरत नाही की आजूबाजूची माणसं पण डायनमिक आहेत. त्यांना ते पण बदलू शकतात. कुठल्या तरी सिच्युएशनचा त्यांच्यावरती असा इम्पॅक्ट पडू शकतो. आपण तसे आहोत का जसे आपण 10 वर्षापूर्वी होतो? समोरचा कसा असेल? दिस इज एक्सेप्टन्स, दॅट यू अलाव पीपल टू बिहेव इन देअर पॅटर्न. हा सांगणं, इन्साइट देणं आपलं काम आहे, पण कंट्रोलिंग ॲटिट्यूड. कितीतरी मला अशी लोक माहिती आहेत जी आपल्याशी कनेक्टेड आहेत आणि खूप जुनी आहेत. त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम सुरू असतो ना, ते कन्सल्टिंगला यायला किंवा माझ्याशी बोलायला टाळतात. ते अशा पॉईंटला येतात जेव्हा इथपर्यंत आलेलं असतं, कारण त्यांना असं वाटतं की मी एवढे वर्ष टॅपिंग करतोय किंवा करतेय आणि हा प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये कसा असू शकतो. ही लाज कशासाठी? तो सॉल्व्ह करणं, ते रिपेअर होणं गरजेचं आहे. आय एम नॉट हिअर और एनीबडी इज नॉट हिअर टू जज यू, अँड इवन इफ दे आर जजिंग यू, इट इज देअर चॉईस, नॉट युअर्स. सो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इगोवर घेऊ नका की मला कोणीतरी बिट्रे केलं रिलेशन, माझ्यात काहीतरी. नॉट नेसेसरी. थिंग्स जस्ट डोंट वर्क ॲट टाइम्स. दोन माणसांची फ्रिक्वेन्सी कधी कधी नाही मॅच करत. दॅट्स ऑल दॅट इट इज सिम्पल ॲट दॅट टाइम. दरवेळेला माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून असं घडलं असं नाही. डोंट सिट ऑन द सीट ऑफ इगो. इतका स्ट्रेस तुम्ही सिस्टममध्ये कल्टिवेट कराल ना. एक्सेप्टन्स, स्वतःसाठी 100% एक्सेप्टन्स, तुमच्या फ्लॉजसाठी 100% एक्सेप्टन्स की ठीक आहे मी आळशी आहे, मला हे करता येत नाही, मला हे करता येत नाही, मला हे करता येत नाही, पण तरी माझं काम मला करायचं असेल तर माझ्या या सगळ्या अवस्थेत मी कसं करू शकते, तर काहीतरी क्रिएटिव्ह सुचेल. करतो काय आपण? मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, माझं नाकच वाकडं आहे, माझे केसच असे आहेत, माझे डोळेच असे आहेत, माझे दातच असे आहेत. सतत क्रिटिसिझम. आणि ज्यांच्या आतमध्ये हा क्रिटिसिझम इतका भरलेला असतो ना, त्यांना दुसऱ्यांकडनं अश्युरन्स पाहिजे असतो की नाही असं नाही आहे, यू आर द मोस्ट ब्युटिफुल पर्सन, यू आर स्टील यंग, यू आर स्टील डायनमिक. कारण स्वतःच्या आत तो एक्सेप्टन्स नाही आहे. सो जसं सिच्युएशन बद्दल एक्सेप्टन्स, इतका स्ट्रेस कट होईल ना तुमचा लाईफ मधला की चलो हा बॉस असा आहे, आगे क्या, आगे क्या, व्हॉट कॅन आय डू टू मॅनेज इट. आपला सगळ्यात जास्त स्ट्रेस क्रिएट होतो ज्या वेळेला आपण चुकीच्या लोकांकडनं चुकीच्या अपेक्षा करतो. यू एक्सपेक्ट की लोकांनी चिडलं नाही पाहिजे, यू एक्सपेक्ट की कुणीच फ्रीकआउट नाही केलं पाहिजे, यू एक्सपेक्ट की कुणी असं रिॲक्टच नाही केलं पाहिजे. होऊ शकतं असं. बाहेर काहीही घडलं तरी माझा इंटरनल रिस्पॉन्स काय आहे? हा, अशा वेळेला माझी पण फ्यूज तापू शकते, माझं पण सटकू शकतं, बट डू आय कम बॅक टू नॉर्मल? डू आय कम बॅक टू नॉर्मल? एक्सेप्ट द सिच्युएशन अँड थिंक की इसके आगे क्या. आणि जी माणसं त्या सिच्युएशन कर्सिंग मध्ये अडकतात ना, ही डिप्रेशनला बळी पडतात. असं का, असं का, असं का घडलं, अशी काय माझ्यात कमी होती की असं घडलं माझ्याबरोबर. दरवेळेला सगळ्यांचं जग तुमच्याच अवतीभोवती फिरतं असं नाहीये. जसं तुमचे काही कोडिंग्स आहेत, कंडिशनिंग्स आहेत, अंडरस्टँडिंग्स आहेत, तसं समोरच्याचं पण आहे. जसं तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत ना, सांगून सुद्धा कळत नाहीत, कारण त्याचा प्रोग्राम सिस्टीम मध्ये नाहीये. तसंच समोरच्याचाही नाहीये ना, त्याला कळत नाहीत काही गोष्टी, कारण ते कळण्याचं प्रोग्राम त्याच्या आतमध्ये नाहीये. दिस इज एक्सेप्टन्स. दिस इज एक्सेप्टन्स. तरच तुम्ही प्रॅक्टिकली स्ट्रेस मॅनेज करू शकाल आयुष्यात. नाहीतर यू आर अ टिकिंग टाइम बॉम्ब. तुम्ही कसं एक्सप्लोड व्हाल प्रॅक्टिकली, इमोशनली तुम्हाला माहित नाही. यू आर अ टिकिंग टाइम बॉम्ब. खूप महत्वाचं आहे. इफ यू कॅन डू दिस,
खूप गोष्टी, खूप भार आयुष्यातला कमी होईल. आणि आजच्या सत्रातली तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट जी स्ट्रेस क्रिएट करते आपल्या सिस्टीममध्ये इज कॉम्पिटिशन अँड कम्पॅरिझन. आता कुणाशी कम्पीट करू नका, स्वतःशी कम्पीट करा. हे सगळे ये छोटे बच्चों का मोटिवेशनल टॉक आहे. असं प्रॅक्टिकली होत नाही. जी माणसं स्वतःशी कम्पीट करतात आणि जी सेल्फ मोटिवेटेड असतात ना, अशी माणसं, त्यांना असे लेक्चर्स ऐकायची गरज पडत नाही, पहिली गोष्ट तर. ओके, सो दिस इज ऑल, ये सब कहने की बातें, ये कोई प्रैक्टिकल में आ नहीं सकती ये चीजें. नाउ का आपण कम्पेअर करतो, का वी आर सो कॉम्पिटेटिव्ह, इज बिकॉज दॅट इज आर इनेट नेचर. आपण आयुष्यात, लहान मुलं कसं शिकतात? लहान मुलं, तुम्ही त्यांना जेवढं सांगून शिकवता ना, त्याच्यापेक्षा जास्त ते तुम्हाला बघून शिकतात. आज मॅक्सिमम लोकांचा प्रॉब्लेम आहे की मुलं स्क्रीन्सला ऍडिक्टेड आहेत. उलटा प्रश्न केला पाहिजे की आपण स्क्रीन्सला किती ऍडिक्ट आहोत. तुम्ही जर लहान मुलांच्या समोर सतत स्क्रीनवर असाल, और तो त्यांना पण वाटतं ना की अरे त्यात काहीतरी खूप भारी आहे, खूप मजा आहे त्याच्यामध्ये. यू आर सो ऍडिक्टेड टू स्क्रीन्स. बसू नाही शकत आपण, असं 2 मिनिटं निवांत नाही बसू शकत. वी आर कॉन्स्टंटली स्क्रोलिंग 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 स्क्रोलिंग. मग शांत बसायला आपल्याला कुठेतरी 7 दिवस कोर्सला जायला लागतं, आणि मग परत आल्यावर आहे त्याच्यापेक्षा डबल रेटनी आपण सगळं करतो. ठीक आहे, बॅलन्स केलं पाहिजे आपण कुठेतरी. स्क्रीन हा आपल्या आयुष्याचा न संपणारा भाग आहे आणि त्यांच्याही आयुष्याचा आहे, पण हा कुठेतरी बॅलन्स व्हायला पाहिजे. इट हॅज टू बी बॅलन्स्ड समवेअर. सो वी लर्न थ्रू कॉपिंग. दिस इज द वे आवर ब्रेन लर्न्स थिंग्स. पण आपण, बिकॉज आपले कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, त्याच्यामुळे आपण मग स्वतःला अरे यार मला खूपच जेलस वाटतंय, मला असं होतंय तसं होतंय. आपलं ब्रेन दुसऱ्याला बघूनच शिकतं. दॅट इज द वे वी लर्न थिंग्स. आता महत्वाचं काय आहे ह्या प्रोसेसमध्ये, कॉम्पिटिशन पण एका लिमिट पर्यंत गरजेची आहे. आज कितीतरी लोक त्यांचे होम वर्कआउट व्हिडिओज वगैरे टाकतात की नाही, मग त्यांची ती अशी स्कल्प्टेड टोन्ड बॉडी बघून आपल्याला पण जरासं असं वाटतं ना की आपण पण करूया. चलो जेलिसी के खातिर का असे ना, 2 दिवस तरी समबडी इज पुटिंग सम पॉझिटिव्ह हॅबिट इन टू आवर सिस्टम. जर आपली सिस्टीम स्ट्रेसला, प्रेशरला सेन्सिटिव्ह नसती, कॉम्पिटिशनला सेन्सिटिव्ह नसती ना, आपल्यातली किती माणसं ग्रॅज्युएट तरी झाली असती. आपण अभ्यास पण त्या प्रेशरनीच केलेला आहे ना, की आई बाबा ओरडतात, फ्युचरचं प्रेशर आहे, फ्युचरची भीती आहे, कॉम्पिटिशनची भीती आहे, म्हणून ते बेसिक गोष्टी तरी आपण आयुष्यात केलेल्या आहेत. आणि आजही कितीतरी वेळेला आपण काम त्या कॉम्पिटिशननी, त्या प्रेशरनीच करतो की अरे हा माझ्यापेक्षा पुढे चाललाय, आता मी पण हे केलं पाहिजे. टिल द टाइम इट इज अ हेल्दी इन्स्पिरेशन, इट इज ऑल राईट. आणि ते असलंच पाहिजे. सो तुम्हाला पण कळतं ना की मी जर त्याच बिझनेसमध्ये आणि मला जर ग्रो करायचं असेल आणि समोरचा जर ऑलरेडी ग्रो झालेला, तर मी काय केलं पाहिजे, मी त्याची स्ट्रॅटेजी कॉपी केली पाहिजे. मग अशा वेळेला तुमचं एक मेंदू वापरायच्या ऐवजी तुम्ही 10 जणांचा मेंदू वापरताय ना, बिकॉज दे हॅव ऑलरेडी थॉट थ्रू द प्रोसेस, दे हॅव प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेड इट. देन यू कॅन पुट युअर व्हर्जन टू इट, की आता याच्यात मी क्रिएटिव्ह काय होऊ शकतो. सो कॉम्पिटिशन टू अ लेवल गरजेचीच आहे, कारण त्याच्याशिवाय आपण हालतच नाही. सो टिल दॅट टाइम ठीक आहे. ही डेंजरस कधी होते, ज्या वेळेला फालतू गोष्टीमध्ये आपला हा अट्टाहास निर्माण होतो की फक्त मीच. कारण ही कमतरता आपल्या आत आहे. सतत सगळीकडे स्वतःला प्रूव्ह करून, आज म्हणूनच लोक फेसबुक, इफ यू सी पीपल आर पोस्टिंग, ते रोज काय बनवतात घरी, अरे सगळेच बनवतायत यार, 2 दिवस कौतुक ठीक आहे ना. यू वॉन्ट टू शो पीपल. ही इतकी लॅक आहे सिस्टीम मध्ये. तुम्ही जेवढं डेडिकेटेड कॉमेंट्स आणि लाईक्स करता असताना याचं 5% डेडिकेशन जरी तुम्ही तुमच्या कामामध्ये अप्लाय केलं ना, तर थिंग्स विल चेंज फॉर यू. आपलं सगळं लक्ष कुणी किती लाईक केलं, कुणी काय कॉमेंट केलं, म्हणजे परत आपला कंट्रोल कुठे आहे लाईफचा. मग हा स्ट्रेस बिल्ड होणारच आहे ना.
कारण हा गेम असा आहे ना इम्प्रेशनचा, हा कधी संपणारच नाही आहे. सो कॉम्पिटिशन, कम्पॅरिझन एका लेवलपर्यंत ठीक आहे आणि ती गरजेचीच आहे. तर आपल्याला कळतं ना की अरे बाबा चाललंय का आपलं जे काही एक रुटीन आहे त्या लेवलला चाललंय की नाही आपलं, ठीक आहे. पण त्या व्यतिरिक्त जर वेगळं काहीतरी घडत असेल आपल्या लाईफमध्ये जे सोशल स्टँडर्ड्स नाही आहे, ते ठीक आहे, तेही ऍक्सेप्ट करायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. त्याला कसं रिपेअर करू शकतो हे बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आपल्याकडे. कंपॅरिझन अँड कॉम्पिटिशन गेट्स टॉक्सिक व्हेन इट क्रिएट्स लॅक, कॉन्स्टंट अटेन्शन ग्रॅबिंग अँड जेलसी. जोपर्यंत ते एका कॉम्पिटेटिव्ह लेवलला इट कीप्स यू ऍक्टिव्ह, चलो. म्हणून कितीतरी वेळेला इट इज इझी टू वर्कआउट. जेव्हा दुसरं कोणतरी आपल्याकडनं करवून घेते, तो पुश लागतो आपल्याला, त्या लेवलपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा ते आपल्याला कुरतडायला लागतं की कुणाचंच चांगलं बघवत नाहीये, जेलसी हा खूप खूप इंटेन्स विषय आहे आणि बऱ्याच लेडीजकडनं या टॉपिकची डिमांड होती. पण वी विल टेक इट सेपरेटली समडे, सेपरेटली ऑल टुगेदर. बट सतत जेव्हा आपल्याला कुणाचंही चांगलं बघवत नाही, आणि म्हणून आपण अशा लोकांबरोबर राहणं प्रिफर करतो जे एकतर आपल्या लेवलचे आहेत किंवा आपल्यापेक्षा कमी आहेत. मग अशा वेळेला आपला अपग्रेड पण होत नाही, कारण आपल्याला नॉलेज पण मिळत नाही मग की काय एक्झॅक्टली करायला पाहिजे. सो काही गोष्टींमध्ये ना, मी जसं 2 सेशन आधी पण सांगितलं होतं, लेट गो. फालतू गोष्टीमध्ये कम्पीट नका करू. XYZ माणसाला एक चांगलं गोष्ट ऍक्सेप्ट इट ना, ठीक आहे, चलो, व्हेरी स्किलफुल, वा, व्हेरी नाईस, मला पण येतं, मी का नाही. म्हणून एक जण ड्रॉइंग काढून पाठवलं की दुसरे पण सुरू झाले. तुम्ही केले का कधी स्वतःसाठी? टुडे द फेसबुक इज फुल ऑफ ऑल दीज थिंग्स. इफ यू नो यू आर स्पेंडिंग क्वालिटी टाइम विथ युअर चाइल्ड, तुम्हाला काय गरज आहे अपलोड करायची? ते अश्युरन्स पाहिजे लोकांकडनं की येस, पीपल थिंक दॅट यू आर स्टील इन द रेस, यू आर स्टील डुईंग गुड. कल्पना करा या सगळ्याचा केवढा प्रेशर आहे सिस्टीमवरती, केवढा ताण आहे. हे तर आपल्या आत धुमसत असलेलं वादळ आहे. याला आग लावायला अजून बाहेरच्या गोष्टी आहेतच. याचं तेल अजून बाहेरच्या सिच्युएशन्समधनं, इन्सिडेंट्समधनं, रोजच्या वर्क प्रेशरमधनं पडतच आहे. काय असणार आपली फ्रिक्वेन्सी? काय लेवलला आयुष्य जगत असणार आहे आपण? सो ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करा आणि स्ट्रेस टॅपिंगला सिरियसली घ्या. तुमच्या आतमध्ये जी इनेट लॅक आहे ना, ही कुणीतरी तारीफ केली पाहिजे, कुणीतरी प्रेम केलं पाहिजे, कुणीतरी अश्युरन्स दिला पाहिजे. बेसिक टॅपिंगच्या लॅकच्या प्रोटोकॉलमध्ये हे घ्या. ही कीड तुमच्या आतनं संपवा. कुणीतरी छान म्हणणं आणि ते आवडणं नॉर्मल आहे, ह्युमन फॉर्ममध्ये होता, पण ते वाटणं स्वाभाविक आहे. दॅट शोज युअर अलाइव्ह, युअर रिॲक्टिंग टू. पण तो अजेंडा नको. इफ यू कॅन कट दिस, लाईफ यू विल बिकम सो पीसफुल. मग बाहेर कसंही असलं तरी यू कॅन मॅनेज इट. अशाच वेळेला क्रिएटिव्ह गोष्टी सुचतात. आणि काल मी आणि सर हे डिस्कस करत असताना सरांनी मला एक खूप महत्वाचं इन्साइट सांगितलं, विच इज की जसं आपण आपल्या आतला क्लटर, हा जो इमोशनल कचरा आहे ना, हा जसा जसा कमी व्हायला लागतो आणि आपली फ्रिक्वेन्सी जशी जशी वाढायला लागते ना, ऑटोमॅटिकली अशी माणसं सेल्फ ऑर्गनाइज व्हायला लागतात अधिक. कारण कुठलंही गोष्ट करायला त्याच्यामध्ये काही अडथळाच नाहीये ना. तुमचं थिंकिंग प्रोसेस क्लिअर आहे. आज कुठलीही गोष्ट प्लॅन करताना इतकी नेगेटिव्हिटी आहे, आवडेल का लोकांना, इम्प्रेस होईल का, लोक मला चांगलं म्हणतील का. तुम्ही स्वतःला काय देताय. सो उद्या सकाळचा चेक करा. उद्या जर दिवस ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता, इफ यू आर डुईंग इट इन स्ट्रेस, जाऊ दे, कटकट पटकन पटकन, उदे 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 उदे, नापास. अवेअर जरी झालो की अरे हे करायचंच आहे आयुष्यभर, कॅन आय एक्सेप्ट अँड डू इट, कॅन आय डू इट क्रिएटिव्हली.
अवेअरनेस, चलो पास व्हायच्या तयारीत आहे आपण. आणि जे हे प्रॅक्टिकली करू शकतील, यू विल पास विथ ग्रेस. आणि ही आयुष्याचा हा मंत्र पाहिजे. आज आपला आयुष्याचा मंत्र काय आहे? नवरा खुश तर बाबा मी खुश, मुलगा खुश तर बाबा मी खुश, मला 100 कॉमेंट आले म्हणजे मी खुश बाबा, माझं वजन आज एवढं झालं तरच मी खुश. मला कोणीतरी वेटच्या ह्याच्यासाठी पण विचारलं होतं. सी द फर्स्ट थिंग इज इट अगेन कम्स विथ एक्सेप्टन्स. तुम्ही ज्या काही साईज शेपमध्ये आज असाल ना, इफ यू कॅनॉट एक्सेप्ट इट, युअर बॉडी विल नेव्हर अलाव यू टू चेंज इट. युअर रेझिस्टिंग फॅट, युअर बॉडी विल अक्युम्युलेट फॅट. सो चेक करा, इंट्रोस्पेक्ट करा, स्ट्रेस टॅपिंग करा. भीतीला घाबरू नका, भीतीची भीती निर्माण करू नका सिस्टीममध्ये. स्ट्रेस टॅप करा. लर्न एक्सेप्टन्स, फॉलो एक्सेप्टन्स. नुसतं स्वतःबद्दल नाही, समोरच्या बद्दल पण. अलाव देम, ठीक आहे चलो हो सकता है कभी तो सटक सकता है किसी का. जसं तुमच्या आतमध्ये प्रोग्रामिंग आहेत तसं त्यांच्याही आतमध्ये प्रोग्रामिंग आहेत. अँड बी अवेअर ऑफ कॉम्पिटिशन अँड कम्पॅरिझन. हा हेल्दी आहे, इट इज हेल्पिंग यू टू ग्रो, ओके, पण इट इज डिटिरियोरेटिंग यू. कट इट. त्या लॅकवर टॅप करा. ओके, सो दीज वर सम व्हेरी इम्पॉर्टंट इन्साइट जे आपल्याला प्रॅक्टिकली खूप गरजेचे आहेत. कारण जसं मी पहिल्यांदा पण सांगितलं, स्ट्रेस सगळ्या लेवलवर आपल्याला कुरतडतो. इट स्पेअर्स नो वन, इट विल स्पेअर नो बडी. सो बी अवेअर ऑफ इट. टाईम असताना रिपेअर करा. अँड इट्स अ व्हेरी पीसफुल लाईफ ऍक्च्युली. सगळं होतं, काम पण होतं, घरातली कामं होतात, सगळं होतं. अँड इट हॅपन्स ॲट दॅट पीस. आपण स्ट्रेस प्रोग्राम्ड होत आता, वी विल अलाव दॅट स्ट्रेस प्रोग्रामिंग टू चेंज. ओके, सो आय हॅव गिव्हन यू सम व्हेरी इम्पॉर्टंट इन्साइट जे वेबिनार रिलेटेड खूप इन्क्वायरीज आल्या आहेत. सो ज्या कोणाला अजूनही वेबिनार करायचा असेल ते आणखीन 2 दिवस आम्ही त्याचं एक्सटेंड केलेले आहेत. सो आणखीन 2 दिवस जो वेबिनार आपण घेतला होता ऑन इकॉनॉमिक स्टेबिलिटी अँड ग्रोथ, तो ऑन आहे. इफ यू आर इंटरेस्टेड, जे आपले नंबर्स आहेत कॉन्टॅक्टचे, त्या नंबर्सवरती तुम्ही फोन करू शकता. या पेजवरतीच वेबिनारचं जो फ्लायर आहे त्या तिथे डिटेल्स आहेत, कुठल्या नंबरला कॉल करायचं. अँड यू कॅन रजिस्टर फॉर दॅट. So I hope all this helps you to get stronger with every day, to change your vibrations and really be peaceful. बाहेरची सिच्युएशन कशीही असली तरी. ज्या लोकांनी वेबिनार केलेला आहे, प्लीज कॉमेंट सो दॅट वी विल नो व्हॉट यू एक्सपिरियन्स्ड थ्रू द वेबिनार. अँड आय विल सी यू अगेन नेक्स्ट वेडनेसडे. आय होप द लॉकडाऊन फिनिशेस अँड दीज सेशन्स फिनिश. वेगळ्या सेशन्समध्ये नक्की भेटूया. आपण रविवारी परत भेटणार आहे सरांच्या सेशनमध्ये. टिल नाईट, गुड नाईट अँड टेक केअर. बाय बाय.